किडे पडले तुमच्या डोक्यात? चक्रम झाला तुम्ही. सिली ओल्ड मॅन. रेश्माचे लग्न तुम्ही त्या नालायकाशी लावणार? कोणी घालीन मी त्या हरामखोराला? रेश्माचे लग्न माझ्याशी होईल, फक्त माझ्याशी. बिलकुल तुझ्याशीच होणार, दुम दबाके. तुमची दुम गेली खड्ड्यात. थट्टा करता काय माझी? रेश्मा आणि सूरजचे लग्न जाहीर करण्यासाठी त्याला पार्टीला बोलावलं तुम्ही, आणि मला सांगताय रेश्माशी माझं लग्न होईल? ए सिली ओल्ड मॅन, मला काय तुम्ही कोल्हापुरी समजलं? मुला एक गोष्ट सांग. व्हॉट गोष्ट? हे बघ, सांग काय? माझं डोकं. बुद्धिबळाच्या खेळात हा एकच मोहरा असा असतो जो डाव दाखवून उजवं मारतो. मोठे मोठे खेळाडू यांनी चक्रावून जातात, तूही चक्करलास. अरे अकलेच्या कांद्या, इश्काची जादू तीर आणि तलवार नाही उतरवू शकले तर तू काय उतरवणार? ती सूरजच्या प्रेमानं पागल झालीये, दिवाणी झालीये. तिला जर त्या पोरापासून तोडण्याची कोशिश केली ना तर ती विष खाऊन मरेल किंवा त्याच्यावर पळून जाईल. तुकडे तुकडे करीन त्या दोघांचे. असा काही झाला तर काय करणार त्या तुकड्यांचं? आमलेट बनवून खाणार की बुर्जी बनवून? ती पोरगी हातची निघून जाईल आणि ठाकूरची दौलतही. सिली ओल्ड मॅन, सूरजशी तिचे लग्न लावून त्यांची दौलत होईल आपली. कोणत्या गाढवानं सांगितलं तुला की रेश्माचं लग्न सूरजशी होणार? रेश्माचं लग्न तुझ्याशीच होणार आणि दौलतही तुलाच मिळणार. ए विचार कसं डाव दाखवायचं आणि उजवीकडे मारायचं. रेश्मा सूरजला खूप सज्जन आणि इमानदार समजते. सूरज तिच्यावर प्रेम करतो, तिच्या दौलतीवर नाही. बस आपण पार्टीत साबित करायचं की मामला उलटा आहे. सूरज चोर आहे, धोकेबाज आहे. मग ते प्रेमाचं भूत एका मिनिटात उतरवून जाईल. ती त्याला मनातून तर घालविलच, घरातूनही धक्के देऊन हाकलेल. जा त्या नराधमाला ठेचून काढ, निपात करते चांदारान. सूरज, सूरज. सूरज वाजव बिन, नाचावं असं वाटतंय मला. आज मी खूप खुश आहे, खूप खुश आहे, खूप खुश आहे. फार खुश होणंही चांगलं नाही, असू निघतात. आसवांचे दिवस गेले सूरज. गेले की आलेत? गेले सूरज गेले. पप्पा आता तुझे दुश्मन राहिले नाही. अजीब गोष्ट आहे की ते दुश्मन नाही राहिले आणि मी दोस्त नाही राहिलो. असं म्हणू नकोस सूरज. जे काही घडलं ते तू विसर. पप्पांनी केलेल्या जखमेवर काळाचं मलम लाव. ज्या जखमेवर काळ मलम लावू शकला नाही त्यावर मी कसं लावू? नाही सूरज नाही. बदल्याची भावना मनातून काढून टाक. विसरून जाते सगळं आणि माझ्या पप्पांना माफ कर. माफ करू? माफ करू त्यांना ज्यांनी गरिबीच्या काळजात सुरा खुपसला? माफ करू त्या हाताना ज्याने अन्याय आणि जुलमाची बरसात केली? माफ करू त्यांना ज्याने एका गरीबाची चापकाने चामडी सोडून काढली? एका निर्दोषाचा जीव घेतला? हे कसं काय विसरू मी? कसं? नाही सूरज, प्रेमाला सुडाच्या आगीत बळी देऊ नकोस. आपण बर्बाद होऊ. आपण आबाद कधी होतो बर्बाद व्हायला? बर्बादी तर केव्हाच सुरू झालेली आहे. फक्त आता ते दिवस बदलले आहेत. हेच तर मी सुद्धा म्हणते की ते दिवस आता बदलले. पप्पांना आपल्या चुकीची जाणीव झाली. ते पस्तावलेत सूरज. सगळ्यांसमोर प्रायश्चित्त घेणार आहेत. सूरज, उद्या माझा वाढदिवस आहे. खास तुझ्यासाठी पार्टी ठेवली. तुला सगळ्यांसमोर ते आपलं म्हणतील, तुला इज्जत देतील. ज्याचा मी हकदार आहे तो हक्क तुझे वडील मला देतील? हो सूरज. तर जा सांग ठाकूर रघुवीर सिंगला की गंगू गारवड्याचा मुलगा आपला हक घ्यायला येईल. थँक्यू सूरज. थँक्यू व्हेरी मच. हॅपी बर्थडे रेश्मा. माझ्यातर्फे छोटीशी भेट. थँक्यू. अरे परदेशात राहूनही तुझा देशीपणा गेला नाही. घाल रेशमाच्या गळ्यात स्वतःच्या हातानं. शो डॅड शो. सूरज, सूरज, वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. हा क्षमा तो थी. परवाना भी आ गया. पण हुजूर, हा क्षमा परवान्याचा दाव जरा जपून खेळा, नाहीतर जळून जाल.
जळणं परवान्याच्या नशिबात असतं अजित बाबू. तुम्ही तुमचा विचार करा. ज्यांच्या नशिबात फक्त दूरपासूनच तमाशा पाहणं आहे. सिली बॉय, आम्ही तमाशा पाहत नाही, दाखवतो पण. आपण हा धंदा कधी सुरू केलात? आपली लायकी बघून बोल. आपल्या आवाजाची ताकद दाखवू नको. जातीने गालोडे असलो तरी पेशानी लोहार आहे. अरे सूरज बेटा, कसला वाद घालतो? थोड्या दिवसात तर तुझं या घराशी नातं जुळणार आहे. नाता तसा खूप जुना आहे या घराशी माझा. चल, मी तुला आपल्या पाहुण्यांची भेट घालतो. काही त्यांचं ऐक, काही तुझ्याबद्दल सांग. पाहुण्यांना सोडा, तुम्हाला तरी माझ्याबद्दल काय माहित आहे? तुझ्याबद्दल तर रेश्माने आम्हाला सगळं सांगितलं आहे. आता बाकी काय राहिलंय? जे कालपर्यंत तुम्हाला माहिती होतं, आज मला माहित झालंय. काय माहित झालंय? हेच की तुमचा प्राण माझ्या मुठ्ठीत आहे. माझा प्राण? काय बोलतोय? का? रेश्मा तुमचा प्राण नाही? ओ चांगली चेष्टा करतोस. ठाकूर साहेब, मी मस्करी नाही करत. अरे बाबा, सासर जाव्यामध्ये काय खुसफुस चालली आहे आपके मुंह पे? जरा आम्हालाही कळू द्या गारुडी साहेब की या महालात घुसण्याचा मार्ग कधी आणि कसा शोधलात तुम्ही? हा? काय शॉर्टकट मारलात झोपडीतून महालापर्यंत येण्याचा धुमधबाके? पण हा फक्त मार्ग आहे, लक्ष नाही. रेश्मा बेटी, तुझ्या गळ्यात तो हार खूप सुंदर दिसत होता, उतरवून का ठेवलास? माझा हार? डॅडी, माझा हार कुठेतरी पडला. हार पडला नाही अंकल, चोरीला गेला आहे. या हवेली चोरी? माझ्या पाहुण्यामध्ये चोर? पायाची धूल जर माथ्यावर लावली अंकल तर हीच कथ होणार. फसला साला आपके मुंह में. बंद करा सगळे दरवाजे. कोणी बाहेर जाता कामा नये. सगळ्यांची झडती घेतली जाईल. अंकल, दरवाजे बंद करण्याची काही गरज नाही आणि नाही कोणाची झडती घ्यायची जरूरत. अरे का? चोर पाला तर आपके मुंह में है. चोर इथून जाईल कसा? कारण चोर माझ्या नजरेसमोर आहे. कौन है? कौन है तो चोर आपके मुंह में है? तो चोर हा आहे. हे कदापि शक्य नाही. हे सगळं खोटं आहे. हे खरे आहे रेश्मा. हा बघा, हा कुठे कुठे काय घोळ झाला? ठाकूर साहेब, 25 वर्षापूर्वी एका गारोड्याने अशीच हरकत मंदिरातील हिरे चोरून केली होती आणि त्याला तुम्हीच भर चौकात चापकांचे फटके मारून सजा दिली होती. दिली होती ना? हो. जर माझ्याशिवाय तो हार दुसऱ्यांनी चोरला असेल तर त्यांना तुम्ही ती सजा द्याल? जरूर देऊ. हा घ्या तुमचा हार. हा राहिला तुमचा चोर. फासा कसा उलटला आपके मुंह में? काय झाला ठाकूर साहेब? करा न्याय. द्या याला सजा. घेऊन चला याला चौकात. सोडून करा ह्याची चामडी. सूरज, ते सर्व काय न्याय करणार ज्यांचे स्वतःचे हात रक्ताने माखले. पार्वती, तू? ही तर जिवंत आहे. का? पायाखालची जमीन सरकली. गुन्हेगारांनी किती हुशारी दाखवली. पुरावा जमिनीत जरी काढून टाकला तरी एक न एक दिवस त्याचा गुन्हा त्याच्या समोर आरशासारखा उभा राहत असतो. तशीच आज मी तुम्हा लोकांसमोर उभी आहे. तरबान, घेऊन जा या वेड्या बायला इथून. आईला हात लावाल तर कापून काढीन. सटक बंधू, सटक. सूरज, हेच ते 3 अत्याचारी ज्यांनी मंदिरामध्ये चोरी केली, पुजाऱ्याची हत्या केली आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी माझ्या निर्दोष पतीला ठार मारलं.
आज भर पार्टीत सर्वांसमोर तुला आपला गुन्हा कबूल करावा लागेल, म्हणजे मी माझ्या पित्याच्या माथी लागलेला कलंक मिटवू शकेन. हो कबूल नाही तर तुझे शिरधाळापासून अलग करेन, समजलास? सूरज, तुझी ही हिंमत कशी झाली? तू माझ्या पप्पांना चोर आणि हत्यारा म्हणालास? काय पुरावा आहे तुझ्याकडे? माझी आई. जर तुला तुझ्या आईचा गर्व आहे तर मलाही माझ्या पप्पांचा अभिमान आहे. त्यांच्या इमानदारीचा, सच्चाईचा पुरावा मी आहे. रेश्मा, खबरदार, यापुढे कधी माझं नाव घेतलंस तर मेले मी तुझ्यासाठी. चालता हो इथून, चालता हो. हकलून द्या दोघांना धक्के मारून बाहेर. खबरदार जर कोणी पुढे याल तर 100 सुनार की 1 लोहार की. हा धर्म लोहाराचा हथोडा लोखंडाला सरळ करतो. तुमच्यापैकी एकावर जरी पडला तर अंतरात्रा निघाली समजा. तू तर मला इशारा दिला नव्हतास ठाकूर, पण मी तुला आज धमकी देत आहे. आजपासून तुमच्या जीवनाचे दिवस थोडेच राहिले आहेत. चल बाळा.